ठरलं तर मग मालिकेच्या आधीच्या भागामध्ये सायली किचनमधून विचारते की मी यांच्यासाठी कॉफी करते, हातासरशी तुमच्या सगळ्यांसाठी करू का? तेव्हा कल्पना म्हणते की काहीही गरज नाही आहे. तुझ्या वेळेमध्ये तू तुझी कामं आटोप आणि स्वयंपाकघर आमच्या ताब्यात दे. त्यानंतर आमच्यासाठी विमल कॉफी करेलच. आणि पूर्णाईंना ती सोफ्यावरती बसवते. कल्पना पूर्णाईंना कॉफीसाठी वाट पाहायला सांगते आणि त्यांना म्हणते की कॉफी घेतल्यानंतर रूममध्ये जाऊन आराम करा. इतक्यात अर्जुन येतो. अर्जुन तिथे विचारतो की सगळं ठीक तर आहे ना? तेव्हा तो सायलीकडे पाहतो तर सायली मान डोलावते. अर्जुन म्हणतो की चला, एवढे सगळेच जण शांत आहे म्हणजे सगळेच जण ठीक असतील. सायलीला म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्याकडे महत्त्वाचं काम आहे, जरा वर येता का? तेव्हा सायली म्हणते की हो, कॉफी घेऊन आलेच. अर्जुन रूममध्ये जातो. सायलीने फक्त अर्जुनसाठीच नाही तर पूर्णाजीसाठी सुद्धा कॉफी केलेली असते. मुद्दाम सायली पूर्णाजींच्या समोर टेबलवरती कॉफी ठेवून रूमकडे जाते, परंतु ती मध्येच थांबून पूर्णाईंकडे पाहायला लागते. पूर्णाजी खूप भडकते. विमलला ती म्हणते की माझ्यासाठी कॉफी माझ्या रूममध्येच पाठव आणि रागाने ती निघूनही जाते. आता सायलीचा प्रयत्न फसतो. इकडे अर्जुन खूप वेळ विचार करत असतो. इतक्यातच सायली त्याच्यासाठी कॉफी घेऊन जाते. अर्जुन विचार करत फेऱ्या मारत असतो. सायली काळजीने विचारते की काय झालं? आता त्या जोशी वकिलांनी मधुभाऊनं उलटसुलट काही सांगितलं तर नाही आहे ना आणखी? तेव्हा अर्जुन म्हणतो की मुळात तो माणूसच चुकीचा निघाला मिसेस सायली. तेव्हा सायली विचारते की नक्की काय घडले? अर्जुन सांगतो की कसं चैतन्य अर्जुनने त्याला पवार वकिलासोबत पाहिलं आणि जेव्हा जोशी वकिलाचा त्या दोघांनी पाठलाग केला तर जोशीचा संबंध डायरेक्ट महिपतशी निघाला. सगळा प्रकार अर्जुनने सायलीच्या कानावरती घालताच सायली चिडून म्हणते की म्हणजे तो जोशी महिपतचा माणूस आहे, मधुभाऊंशी फसवणूक करतोय तो. अर्जुन सायलीला सांगतो की तो जोशी स्वतःहून मधुभाऊंकडे केस घेऊन आला होता ना, तेव्हाच मला डाऊट आला होता की नक्कीच काहीतरी गडबड आहे. हा जोशी मधुभाऊंची केस हातात घेऊन तो मधुभाऊंना नाही तर साक्षीला वाचवणार आहे आणि या जोशीचा वापर करून महिपत साक्षीऐवजी मधुभाऊ फासावरती कसे जातील हेच बघेल. सायली मोठ्या विश्वासाने अर्जुनला म्हणते की तो महिपत आणि जोशी कसेही वाचू देत, परंतु त्या दोघांना हे माहिती नाही आहे की मधुभाऊंच्या समोर तुम्ही त्यांची ढाल बनून उभे आहात आणि मधुभाऊंना तुम्ही काहीही होऊ देणार नाही आहात. तर अर्जुन सायलीला म्हणतो की काळजी करू नका मिसेस सायली, तुम्हाला दिलेलं वचन एक वकील म्हणून आणि तुमचा नवरा म्हणून सुद्धा मी पूर्णच करेन. सायली अर्जुनला म्हणते की चला, आपण जोशीबद्दल आत्ताच्या आत्ता मधुभाऊंना सांगून टाकूयात. तेव्हा अर्जुन म्हणतो की मधुभाऊंना सगळं सांगून काही फायदा होणार आहे का? सायली म्हणते की तेही खरं आहे, मधुभाऊंचा तुमच्यापेक्षा जास्त त्या जोशीवरतीच विश्वास आहे. तर अर्जुन सायलीला म्हणतो की तुम्ही एक काम करा, जोशीबद्दल सगळं कुसुमताईंना सांगून ठेवा. ऐनवेळी जर काही झालं तर कुसुमताई तिथे सगळं हँडल करतील. सायली पटकन कुसुमताईला फोन करते आणि कुसुमताईला म्हणते की आज मी तुला एक महत्त्वाची अशी गोष्ट सांगणार आहे की ज्याचा आपण स्वप्नातही विचार केला नव्हता कुसुमताई. जोशी वकील महिपतने पेरलेला माणूस आहे. सायलीच्या तोंडून ते ऐकताच कुसुमताईच्या पायाखालची जमीनच सरकते. उलट तो जोशी साक्षीला वाचवायचं आणि मधुभाऊंना फाशी कशी होईल हे सगळं बघेल. कुसुमताई, तू एक काम कर, काहीही करून मधुभाऊंना पोलीस स्टेशनला दररोज घेऊन जा, त्यांची सही चुकणार नाही हे बघ. तेव्हा कुसुमताई म्हणते की अगं परंतु तो जोशी मधुभाऊंना तेच सांगेल ना, सह्या करू नका. तेव्हा सायली तिला सल्ला देते की तू काम कर, मधुभाऊंचा फोनच बंद करून ठेव. वेळीच सायलीने फोन करून कुसुमताईला अलर्ट केलेलं असतं. तर सायली म्हणते की हे बघ, मधुभाऊ फोन वाजल्याशिवाय त्या फोनकडे पाहत सुद्धा नाहीत आणि कदाचित जर त्यांना वेगळंच असं काही ते संशयास्पद वाटलं तर तू सांग की बॅटरी वगैरे काहीतरी गेले, काहीतरी कारण पुढे कर. हे बघ कुसुमताई, फक्त 2 दिवसाचा प्रश्न आहे, प्लीज सांभाळून घे. 2 दिवसानंतर अर्जुन सर त्याचं खरं रूप मधुभाऊंसमोर आणतीलच. आता कुसुमताईला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि कुसुमताई सायलीला म्हणते की बघ तू सायली, त्या जोशाचं ना मधुभाऊंसोबत बोलणंच नाही होऊ देणार आणि दोघेही फोन ठेवून देतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की तुमचा माझ्यावरचा असलेला विश्वास खोटा नाही ठरू देणार मिसेस सायली. आता असा ट्रॅप टाकेन की जोशी आता कन्फर्म अडकेन. इकडे प्रिया जेव्हा नागराजकडे येते
तेव्हा नागराज तिला पाहून वैतागतोच. तर प्रिया नागराजला विचारते की काका, मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही आहे ना? तेव्हा नागराज मुद्दामच म्हणतो की करतेस. तर प्रिया म्हणते की मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा, मला मान्य आहे की अर्जुनचं माझ्याशी लग्न नाही होऊ शकलं. मग काय तुम्ही आता मला फासावरती देणार आहात का? तुम्ही तर मला लग्न होण्यापूर्वीच इतकं घाबरवलं, धमकवलं. एवढंच काय, लग्नानंतर ती आश्रमातली पोटलीसुद्धा मला दाखवलीत. परंतु काका, जर आपण असंच वागत राहिलो ना एकमेकांशी, तर आपली एक टीम होणार आहे का? तर नागराज प्रियाला विचारतो की आपली एक टीम? आपली टीम होतीच कधी? आणि प्रियावरती हसायला लागतो. तर प्रिया तिथे आता गोडी गुलाबीने नागराजशी बोलायला लागते. ती म्हणते की काका, असं का बोलताय तुम्ही? अहो, तो महिपत शिकरे किती डेंजरस माणूस आहे हे का माहिती नाही आहे का तुम्हाला? आपण थोडेही त्याच्या विरोधात गेलो आणि त्याच्या मनासारखं काही नाही घडलं ना, तर असा उडवेल तो आपल्याला. पण काका, तुम्ही हे बघा ना, जर आपण दोघे एकत्र आलो, आपली एक टीम झाली, तर आपण त्या महिपतचा सामना करू शकू. तेव्हा नागराज त्याला विचारतो, तू महिपत शिकरेचा सामना करणार आहेस आणि मला साथ देणार आहेस? हे सगळं त्याला आश्चर्यकारकच वाटतं. आता प्रियाने हा एक ट्रॅपच रचलेला असतो आणि गोडगोड बोलून ती नागराजला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करते. परंतु नागराजला प्रियाचं खरं रूप माहिती आहे आणि नागराज तिला म्हणतो की अगं, ज्या बापाने तुला अनाथ होती, रस्त्यावरून उचलून आणून सांभाळलं, डोक्यावर छप्पर दिलं, राहायला घर दिलं, त्या बापाची होऊ शकले नाहीस तू, आणि तू काय मला साथ देणार आहेस? उलट त्या बापावरती खुनाचे आरोप केलेस तू आणि मला साथ देणार आहे. उलट प्रिया, महिपतपेक्षा ना मला तुझ्यापासूनच सावध राहावं लागेल. तर प्रिया म्हणते की नाही 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 काका, मी तुमच्या विरोधात अजिबात चालणार नाही. मी ना तुम्हाला प्रॉमिस करते, मी कायम तुमचीच साथ देईन. फक्त तुम्ही ना मला ती माझी पोटली परत देता का? तेव्हा नागराज म्हणतो की अच्छा, म्हणजे आत्तापर्यंत जे मस्का मारणं माझ्याशी चालू आहे ना, कदाचित ते सगळे या पोटलीसाठी होतं. मग परंतु हे सगळं सांगताना मला अतिशय आनंद होतोय प्रिया, की तुझी सगळी मेहनत वाया गेली. प्रियाचा कावा ओळखून नागराजने बरोबर तिला तोंड घशी पाडलेलं असतं. प्रिया नागराजला सांगते की नाही काका, परंतु हे बघा, आपल्या हातातून जे सगळं गेले ते परत मिळवण्यासाठी मी असं काहीतरी केलं तर? तेव्हा नागराज विचारतो की काय काय करणार आहेस? तेव्हा प्रिया मनोमन विचार करते की सुभेदारांची सून होणार आहे. मग काय, तुमच्यासारख्या राक्षसांपासून माझी कायमची सुटका. तेव्हा नागराज चुटकी वाजवून प्रियाला भानावर आणतो आणि तिला विचारतो की तुझ्या डोक्यात काही प्लॅन वगैरे आहे की फक्त हवेच्या गप्पा आहेत? तेव्हा प्रिया म्हणते की प्लॅन आहे. म्हणजे बघा, अर्जुन सोबत लग्न करून मला जे जे मिळणार होतं ते सगळं आपण या प्लॅनमधून सुद्धा मिळवू शकतो. तेव्हा प्रिया म्हणते की प्लॅन आहे काका, परंतु तो एकदा का सक्सेसफुल झाला तर तुम्हाला कळेलच ना. तेव्हा नागराज तिथे प्रियाला म्हणतो की कसं आहे ना प्रिया, तुला ना काय करायला जमतच नाही. ते अर्जुनशी होण्यापूर्वी काय म्हणायची, माझं लग्न होणार आहे, लग्न होणार आहे. काय झालं? हातात तुला नारळ मिळाला नुसता. तुझ्याच्याने काय होणार नाही का? चल निघ इथून. नागराज प्रियाचा अपमानच करतो. प्रिया त्याला विचारते की परंतु माझी पोटली? नागराज तिला ठणकावून सांगतो की अजिबात मिळणार नाहीये, चल निघ. प्रियाच्या मनात आता वेगळंच कारस्थान असतं. ती म्हणते की एकदा का अश्विनशी लग्न करून मी तुमच्या समोर आले ना, तेव्हा कळेल तुम्हाला की ही प्रिया काय चीज आहे ते. आणि ती तेथून निघून जाते. इकडे सायली म्हणते की मधुभाऊंच्या काळजीने मला खूपच अस्वस्थ व्हायला होत आहे आणि पुढे काय करावं तेही सुचत नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की परंतु मला सुचलंय. सायली पटकन अर्जुन जवळ जाते आणि विचारते की नक्की प्लॅन काय आहे तुमचा? अर्जुन म्हणतो की सांगतो. मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मधुभाऊंना मी काहीही होऊ देणार नाही आहे. तर अर्जुन पटकन चैतन्याला फोन करतो. अर्जुन चैतन्याला विचारतो की आपले जे 2 इन्फॉर्मर आहेत, प्रशांत आणि सिद्धेश, त्या दोघांनाही माझ्या ऑफिसमध्ये बोलावून घे. तेव्हा चैतन्य म्हणतो की ओके, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतो आणि उद्या घेऊनच येतो. सायली अर्जुनला विचारते की कोणाला बोलवताय तुम्ही? तेव्हा अर्जुन तिला म्हणतो की कोर्टात वकिलाची साथ देणारी अशी काही माणसं असतात, कधी इन्फॉर्मर बनतात त्यांच्यासाठी, तर कधी कोर्टात येऊन समोरच्याच्या विरोधात अशी साक्ष देतात की समोरचा माणूस डायरेक्ट खरंच बोलून टाकतो आणि जोशीला अडकवण्यासाठी या दोघांचा वापर करेन मी.
आणि तो जोशी लॉयर कमी क्रिमिनलच जास्त आहे असं अर्जुन म्हणताच सायलीलाही ते पडतं. अर्जुनच्या आता चाळं विणायला सुरुवात झालेली असते. इकडे जेव्हा प्रिया प्रतिमाकडे येते तर प्रिया प्रतिमाला म्हणते, अर्जुन आणि माझ्या लग्नात जे काही झालं ते सगळं आता आपण विसरून जाऊयात ना. हे बघ, बाबांनी तुला परवानगी दिली आहे ना की सुभेदारांशी तू भेटून बोलू शकतेस. मग आई, आपण जायचं का? पुन्हा आजीला भेटून येऊयात ना आपण. तेव्हा प्रतिमा तिला म्हणते की परंतु तुझ्या बाबांनी तिथे जाण्यासाठी फक्त मला परवानगी दिली आहे ना. तेव्हा प्रिया म्हणते, तिला मस्का मारते की आई अगं, हे बघ, एकदा जाऊन आले ना तर बाबा काही नाही म्हणणार मला. हे बघ, आत्ता जे काही घडलंय ना त्यामुळे आपले या दोन घरांचे संबंध नको बिघडायला. तेव्हा प्रतिमाला ही प्रियाचं म्हणणं पडतं. तर प्रतिमा म्हणते की परंतु तन्वी, आत्ता जर मी तिथे गेले ना तर ते माझ्यावरती खूप चिडतील. तर प्रतिमा म्हणते की आपण एक काम करूयात तन्वी, आपण 2-3 दिवसांनी जाऊयात. प्रिया मुद्दाम म्हणते की 2-3 दिवसांनी, आणि त्याच्या दरम्यान जर सुभेदारांचा आणखीनच तुझ्यावरचा राग वाढला तर? त्यापेक्षा आपण आत्ता जाऊन त्यांचा वाढलेला राग आहे तो कमी करूयात ना. प्रतिमाला प्रियाच्या बोलण्याने थोडासा संशय येतो की ही अशी का वागते. मगाशी तर माझ्या हातून कप फेकून दिला घेऊन आणि आता मस्का मारते. प्रतिमाला प्रियाचं वागणंच काही कळत नाही. तरीही ती प्रियाला म्हणते की ठीक आहे आपण जाऊयात, आणि ती तेथून निघून जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अर्जुन हा तयारच असतो. इतक्यात सायली त्याच्यासाठी नाश्ता घेऊन येते आणि ती त्याला सांगते की आधी नाश्ता करून घ्या. आता अर्जुन सायलीला हाक मारण्यापूर्वीच सायली प्रत्येक गोष्ट अगदी त्याच्या हातात आणून देते. सुरुवातीला अर्जुन जेव्हा हाक मारतो तेव्हा सायली कंगवा त्याच्या हातात देते आणि एकटक नुसतं प्रेमाने त्याच्याकडे पाहतच राहते. अर्जुनचे लक्ष जेव्हा सायलीकडे जातं तेव्हा सायली आपली नजर चोरते. अर्जुनलाही हसू येतं. त्यानंतर अर्जुन सायलीला हाक मारणार तर सायली पटकन अर्जुनचा रुमाल देते. त्यानंतर अर्जुनच्या लक्षात येतं आणि तो हाक मारणार. सायली त्याचं वॉलेट त्याच्या हातामध्ये टाकते. अर्जुन विचारतो की मिसेस सायली, आज तुम्ही साधं तुमचं नावही मला घेऊ देत नाहीत. त्याच्यापूर्वी सगळ्या वस्तू कसं माझ्या हातात आणून टाकताय, हे सगळं कशासाठी? तेव्हा सायली म्हणते की आज तुम्ही मधुभाऊंना महिपतच्या कचाट्यातून सोडवणार आहात ना, म्हणून. तेव्हा अर्जुन विचारतो की म्हणजे हे सगळं तुम्ही मधुभाऊंसाठी करताय? माझ्यावरती प्रेम नाही आहे का तुमचं? तेव्हा सायली मुद्दामच म्हणते की तुम्ही हे विसरताय का, आपण लग्न मधुभाऊंना सोडवण्यासाठीच केलं होतं. तेव्हा अर्जुन अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये येतो आणि सायलीजवळ जाऊन तो विचारतो की ते पहिलं लग्न, परंतु दुसरं लग्न? आणि अर्जुन सायलीला आता मिठी मारणार. सायली पटकन तेथून सटकते आणि ती त्याला विचारते की तुम्हीच सांगा, दुसरं लग्न का केलं होतं ते? अर्जुन सायलीजवळ येतो आणि तिला म्हणतो की कारण आपल्या दोघांच्या एकमेकांवरती प्रेम आहे म्हणून. तेव्हा सायली खूप लाजते आणि अर्जुनच्या मिठीत जाते. आता दोघेही खूप खुश होतात. दोघेही अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये असतात. आता अर्जुन सायलीला किस करणार तर सायली पटकन दूर सटकते. तेव्हा त्याच्यावरती सायली जोरजोराची हसायला लागते. तर अर्जुन चिडून म्हणतो की ठीक आहे, आता ऑफिसला जातोय म्हणून आणि मला उशीर होतोय म्हणून, नाहीतर ना मी तुम्हाला सोडलंच नसतं. परंतु ठीक आहे ना, संध्याकाळी मी परत येणारच आहे. मग मी आहे आणि तुम्ही आहात. सायली काळजीपोटी अर्जुनच्या जवळ येते आणि त्याला विचारते की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू? तेव्हा अर्जुन म्हणतो की हां. तर सायली म्हणते की मला ना खरंच खूप काळजी वाटते मधुभाऊंची. हे सगळं तुम्ही कसं निभावणार आहात? तेव्हा अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन विचारतो की विश्वास आहे ना माझ्यावरती? सायली म्हणते की अर्थात, म्हणूनच तर मी शांत आहे. जोपर्यंत तुम्ही आहात ना तोपर्यंत मधुभाऊंच्या जीवाला धोका नाही आहे. अर्जुन म्हणतो की माझ्या लढाईचं काय, मी मॅनेज करेनच, परंतु तुमच्या लढाईचं कसं आहे? सायली विचारते की माझी लढाई? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, माझी लढाई तर महिपतसोबत आहे ना. ती काय, ती मॅनेज करेनच मी. थोडं कठीण आहे परंतु होईल मॅनेज. परंतु तुमची लढाई तर डायरेक्ट सुभेदार फॅमिलीची आहे ना, ती कशी मॅनेज कराल तुम्ही? तेव्हा सायली चिडते आणि अर्जुनच्या अंगावरती खेकसते की काय बोलताय तुम्ही, कोणाशी तुलना कोणाशी करताय, आणि माझ्या फॅमिलीबद्दल काही बोलायचं नाही या. तेव्हा अर्जुन म्हणतो की फ्रेश, एकदम फ्रेश वाटतंय मला. आज ना
म्हणजे सकाळी सकाळी असं बायकोचा ओरडा खाल्ला ना की मस्त वाटतं. सायली अगदी डोळे वटारून त्याच्याकडे बघत असते. अर्जुन मुद्दाम सायलीला म्हणतो, मला ना आणखीन जास्त एनर्जीची गरज आहे. थोडी एनर्जी मिळाली असती तर. तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला एनर्जी हवी आहे ना, मग पटकन इथे बसा आणि नाश्ता करा. सायली जबरदस्ती अर्जुनला चेअरवरती बसवते आणि त्याच्या हाती नाश्त्याची प्लेट सोपवते. तर सायली आता खालती निघून जाणार. अर्जुन तिचा हात पकडून तिला थांबवतो आणि विचारतो की तुम्ही नाश्ता केलात? तेव्हा सायली म्हणते की नाही. अर्जुन तिचं काहीही ऐकून न घेता सायलीला आपल्या समोर बसवतो आणि तिला म्हणतो की तुम्हीही नाश्ता करून घ्या चला. तर सायली आता तिथे कारणं देते की अहो माझ्याकडे वेळ नाही आहे, सगळी कामं खोळंबलेत माझी आणि स्वयंपाकघर माझ्या ताब्यात मिळाले ना, मला कामं वेळेत पूर्ण करावी लागतील. असं म्हणत असतानाच अर्जुन पटकन सायलीला एक घास भरवतो. तेव्हा सायलीही हसायला लागते. त्यानंतर सायलीही अर्जुनला प्रेमाने घास भरवते. दोघेही आता एकमेकांना घास भरवत नाश्ता करतात. इकडे कुसुमताई मधुभाऊंच्या समोर इकडे तिकडे उगाच फेऱ्या मारायला लागते आणि मधुभाऊंना ती म्हणते की मधुभाऊ आपण पोलीस स्टेशनला जायचं का सही करायला? नाही म्हणजे येताना भाजी पण घेऊन येऊयात. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही बाबा, माझे ना पाय दुखत आहेत, भाजी वगैरे आणायची तर तू आण. आणि तसंही काल जोशी वकिलांनी सांगितलंय ना की रोज रोज सही करायची काही गरज नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की काल सांगितलंय ना, परंतु ते म्हणाले होते सही करायला जा म्हणून. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की अगं ते कालचं झालं, थांब त्यापेक्षा मी ना आत्ता त्यांना फोन करूनच विचारतो. तर कुसुमताई पटकन त्यांना अडवते की मधुभाऊ अहो फोन करायची काय गरज आहे, नाही म्हणजे कामात असतील ना ते. काल बघितलंस ना कसे अंगावरती खेकसले ते, कामाच्या गडबडीमध्ये असतील, टेन्शन असेल त्यांना, उगाचच फोन करून त्यांना कशाला त्रास. आता कुसुमताईला खूप मोठं आव्हान पेलावं लागणार असतं. मधुभाऊंना वेळेत त्यांना सहीला घेऊन जावं लागणार असतं. कुसुमताई मुद्दामच ते बहाणा करते की कसं आहे ना मधुभाऊ, तुम्ही जर सही करायला माझ्यासोबत बाहेर आलात तर तुमचे पायही मोकळे होतील. घरात बसून बसून सतत गुडघे दुखतात ना, आणि तसंही मला एकटीला बाहेर जावंसं वाटत नाही आहे, चला ना. आणि ती मधुभाऊंना मस्का मारायला लागते. इकडे जोशी वकिलाच्या डोक्यावरती नुसती टांगती तलवार असते आणि सतत तो मधुभाऊशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तर वैतागलेला जोशी म्हणतो की हा मधुकर पाटील फोन बंद ठेवून गेलाय तरी कुठे? आज पण हा सही करायला गेला ना तर साहेब माझा जीव घेतील. आता इकडे मधुभाऊंना मनवण्यासाठी कुसुमताई जबरदस्त युक्ती वापरते आणि ती मधुभाऊंना म्हणते की तो जोशी वकील तुम्हाला म्हातारा वगैरे समजतो की काय? म्हणजे या वयात सही नाही असं करायला गेलं तर काही बिनसत नाही असं काहीतरी बोलत होता ना तो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही मी म्हातारा वगैरे नाही आहे. तेव्हा कुसुमताई मुद्दाम म्हणते की मग अहो तरुणांना लाजवेल असा उत्साह आहे तुमच्यात, आणि चला ना सही करून आल्यानंतर तुम्हाला बरंही वाटेल, तेवढीच फेरीही होईल बाहेर. आता मधुभाऊ लगेच तयार होतात. कुसुमताईला सांगतात की तू तुझं उरकून घे, आपण जाऊयात. तर इकडे प्रिया जेव्हा रविराजांकडे येते तर रविराज खूपच अस्वस्थ असतात. प्रिया त्यांना जाम वैतागते. प्रिया बाबा अशी हाक मारताच रविराज विचारतात की या आता आणखीन काय गोंधळ घालायला आला आहात? तेव्हा प्रिया म्हणते की नाही बाबा, आईशी मी जे वागले ना त्यासाठी खरंच मला खूप वाईट वाटते आणि पश्चातापही होतोय. परंतु मी काय करू बाबा, माझी मनस्थिती इतकी खराब झाली आहे ना की मला काही सुचनाचंच होतं आणि मग माझा रागही कंट्रोल होत नाही. तेव्हा रविराज म्हणतात की मी तुझी मनस्थिती समजून घेऊ शकतो बाबा, परंतु या सगळ्यातून बाहेर तर पडावं लागेलच ना. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा अहो तेच तर सांगायला मी आले, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये ना इंटर्नशिप ऑफर झाली आहे आणि तीच एक ऑफर मलाही आले. म्हणजे ना खूप मोठ्या डिझायनरच्या बुटीकमध्ये काम करण्याची मला संधी मिळते आणि पैसे थोडे कमी मिळणार आहेत बाबा, परंतु माझं मनही तिथे रमेल, माझी मनस्थितीही ठीक राहील आणि माझी एक नव्याने वेगळी सुरुवातही होईल. प्लीज बाबा मी हा जॉब करू का? असं प्रियाने विचारताच रविराज तर खूपच खुश होतात आणि प्रियाला सांगतात की अगं बाळा कर ना, आवर्जून तू हा जॉब कर. तर रविराज तिथे म्हणतात की बाळा अगं अनुभवासारखा दुसरा कोणताही गुरु नाही आहे आणि मी तुझा जॉब का नाकारेन, उलट तू तर जा, त्याने तुझी मनस्थितीही ठीक राहील. तर प्रिया खूपच खुश होते आणि रविराजांच्या हातामध्ये घेत थँक्यू बाबा असं म्हणायला लागते. त्यानंतर ती म्हणते की बाबा मी पटकन जाऊन ना कॉल करून त्यांना सांगते,
कारण मी आधीच त्यांना म्हटलं होतं की मी माझ्या बाबांना आधी विचारते, जर त्यांनी परमिशन दिली तरच मी हा जॉब करेन. रविराजांना आपल्या लेकीचं खूप कौतुक असतं, परंतु प्रियाने तिथे आता रविराजांना चांगलंच गंडवलेलं असतं. रविराज प्रियाच्या चांगल्याचा भल्याचा विचार करतात की तन्वी जितकी या इंटर्नशिपमध्ये गुंतेल तितकंच ते अर्जुन सुभेदाराला विसरेल. तोचपर्यंत इकडे प्रशांत सिद्धेशला बोलवून अर्जुनने जोशी नावाचा सापळा गळ्याला अडकवण्यासाठी प्लॅनिंगला सुरुवात केलेली असते. तर अर्जुन त्या दोघांना प्लॅन समजावतो. तो प्रशांतला सांगतो की तू एक केस घे आणि केसची ऑफर जोशीला दे आणि नेमकं त्याच बारमध्ये जाऊन बस. मी काय करेन, मी सिद्धेशला घेऊन त्या बारमध्ये येईन. सिद्धेश, तुला एक रिअल एस्टेट म्हणून माझ्याशी बोलायचं आहे तिथे, परंतु अशा पद्धतीने बोलायचं आहे की आपलं सगळं बोलणं ते जोशीला ऐकू जाईल. या जोशीला एवढं कळायला पाहिजे की मी माझी इल्लिगल प्रॉपर्टी विकतोय. तेव्हा प्रशांत विचारतो की अर्जुन सर, इल्लिगल प्रॉपर्टी, परंतु तुम्ही असं कधी बेकायदेशीर काहीतरी करू शकता यावरती त्या जोशीचा विश्वास कसा बसेल? अहो, तुम्ही एवढे इमानदार वकील आहात हे त्या जोशीला चांगलंच ठाऊक आहे ना. तेव्हा अर्जुन म्हणतो की डोंट वरी प्रशांत, मी ते बरोबर मॅनेज करेनच. तेव्हा चैतन्य विचारतो की तुम्हा दोघांना प्लॅन बरोबर कळलाय ना. तर सिद्धेश सांगतो की हो, आणि तुम्ही काळजीच करू नका सर, आम्ही जबरदस्त ॲक्टिंग करू. तर अर्जुन म्हणतो की प्लॅनला कधी सुरुवात करायची आहे मी तुम्हाला सांगेनच. तर प्रशांत सिद्धेश दोघेही तेथून निघून जातात. चैतन्य अर्जुनचं कौतुक करतो की क्या बात है अर्जुन, म्हणजे काय सापळा रचलायस तू. आता तू तुझी इल्लिगल प्रॉपर्टी विकतोय हे जेव्हा जोशीला कळेल तो बरोबर महिपतची मीटिंग करेल. अर्जुन अगदी पेटून उठलेला असतो. तो चैतन्याला म्हणतो की त्या दोघांची भेट तर झालीच पाहिजे, कारण जर जोशीला महिपतसोबत मधुभावनी पाहिलं तर आणि तरच ते माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवतील आणि त्यांची केस पुन्हा माझ्यावरती सोपवतील. परंतु जेव्हा ती केस माझ्या हातात येईल ना चैतन्य, तेव्हा त्या बाप लेकीला कसा फासावरती पाठवतो ते बघच. ठरल्या प्लॅनप्रमाणे प्रशांतने जोशीला बारमध्ये बोलावून घेतलेलं असतं आणि जबरदस्त ॲक्टिंग करत तो जोशीला सांगतो की वकील साहेब काहीही करा, हे बघा माझा भाऊ माझ्याकडून जमीन हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतोय. मी त्याला म्हटलं सुद्धा की मी तुझ्यावरती केस करेन आणि तुम्ही मला न्याय मिळवून द्याल ना. तेव्हा जोशी म्हणतो की अहो देईन की, तुमची जमीन वडिलोपार्जित आहे ना. तेव्हा प्रशांत सांगतो की हो. इतक्यातच तिथे अर्जुनची सिद्धेशसोबत एंट्री होते आणि अर्जुनही मुद्दाम जोशीकडे पाठ करून बसतो. अर्जुन तिथे ॲक्टिंगला सुरुवात करतो. मुद्दामच मोठ्याने बोलतो की काय आहे ना, ती माझी इल्लिगल प्रॉपर्टी आहे आणि ती मला आता विकायची आहे. म्हणजे कसं, ती इल्लिगल प्रॉपर्टी असल्यामुळे ना ती मला माझ्याजवळ ठेवता येत नाही आहे ना, सो विकून टाकतोय. आणि ती प्रॉपर्टी इतकी मोठी आहे ना की त्याच्यावरती एक रिसॉर्ट आणि एक मॉलसुद्धा होऊ शकतो. तेव्हा हे सगळं बोलणं जोशीच्या कानावरती पडतं आणि जोशी सावध होतो. तर आता सिद्धेश ॲक्टिंग करत विचारतो की परंतु इलिगल प्रॉपर्टी आहे ना, त्यासाठी खोटे डॉक्युमेंट बनवावे लागतील. तेव्हा अर्जुन म्हणतो की माहिती आहे मला, अहो तसंही ॲडव्होकेट आहे मी, फेक पेपर बनवायचं काम माझं आहे, तुम्ही फक्त माझी प्रॉपर्टी विकून टाका. तेव्हा सिद्धेश म्हणतो की प्रॉपर्टी तर विकली जाईल अर्जुन सुभेदार. अर्जुनचे नाव ऐकताच जोशी पटकन अर्जुनकडे पाहायला लागतो. अर्जुन मुद्दाम त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि सिद्धेशशी बोलण्यात मग्न होतो. आता अर्जुनने जो ट्रॅप रचलेला असतो, जोशी नावाचा मासा बरोबर अडकतोच आणि तो विचारात पडतो की अर्जुन सुभेदाराची इल्लिगल प्रॉपर्टी आता बरोबर अडकवतो याला. तो प्रशांतला सांगतो की तुमची केस मला समजली आहे, मला अर्जंटली एक कॉल करायचा आहे, मी आलोच. आणि तो तेथून निघून जातो. अर्जुनचा प्लॅन फत्ते झालेला असतो. अर्जुन मनोमन विचार करतो की तुझ्यासाठीचं ट्रॅप लावल्याचं दार उघडलंय आणि आता तू बरोबर अडकलाय जोशी. तर इकडे जोशी महिपतला फोन करतो. तर जोशी महिपतला म्हणतो की धमाकेदार बॉम्ब फुटेल अशी बातमी आहे. तेव्हा महिपत म्हणतो की तुझ्याकडची बातमी धमाकेदारच आहे, त्यात काही शंकाच नाही आहे, बोल पटकन. तेव्हा जोशी त्यांना सांगतो की अर्जुन सुभेदाराची इल्लिगल प्रॉपर्टी आहे, एखादं मोठं हॉटेल किंवा मॉल बांधता येईल इतकी मोठी इल्लिगल प्रॉपर्टी आहे. महिपत सुरुवातीला विश्वास ठेवत नाही. तो विचारतो की जोशा, हे सगळं तुला कोणी सांगितलं, कसं कळलं सांग बरं.
तेव्हा जोशी म्हणतो की हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेनच, परंतु आता आज जाणं माझं गरजेचं आहे. तेव्हा महिपत म्हणतो की आत्ताच्या आत्ता तुझं लोकेशन मला पाठव, मी पोहोचतो तिथे. इकडे अर्जुन त्याच्या दोन्ही माणसांशी बोलतो. तर प्रशांतला तो म्हणतो की जोशी अडकलाय आणि तुझं काम झालंय, तू जाऊ शकतोस. तर आता प्रशांत तेथून जातो. आता पुढचं सगळं सिद्धेशला सांभाळायचं असतं. इतक्यात जोशी येतो. जोशी येताच अर्जुन सावध होतो आणि तो सिद्धेशला सांगतो की मग हरकत नाही आहे, मी पेपरवर्क रेडी ठेवेन, तुम्ही फक्त कस्टमर बघा आता. तर आजचा हा भाग तर इथेच संपतोय. पुढील भागात आपण पाहूयात अर्जुनने जबरदस्त ट्रॅप रचलेला असतो. हॉटेलच्या वेटरला तो फ्लॉवर पॉट एक्सचेंज करायला सांगतो, कारण त्यामध्ये त्याने माईक ठेवलेला असतो. तर महिपत जोशीचं सगळं बोलणं रेकॉर्ड करून अर्जुन सायली दोघेही येतात ते मधुभाऊंकडे. मधुभाऊंना अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे, मी सांगतोय त्यावरती तुमचा विश्वास नाही बसणार आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी पुरावा देखील आणलाय. अर्जुन आपल्या मोबाईलमधला पुरावा त्यांना दाखवतो की ज्यात महिपत जोशीला म्हणतोय की त्या अर्जुन सुभेदाराला आता कसा अडकवतो तो बघच तू. मधुभाऊंना मोठा धक्काच बसतो. तर जोशी तिथे म्हणतो की तुमच्या पोरीला मी अजिबात अडकू देणार नाही. असा ट्रॅप लावतो ना की त्या मधुकर पाटलाला पुन्हा जेलमध्येच घालतो. आता मधुभाऊंनी सगळं सत्य तर पाहिलंय आणि अर्जुनने पुराव्यासहित ते सिद्ध करून दाखवलंय. आता मधुभाऊ स्वतः अर्जुनच्या हाती केस सोपवतील का ते पाहणं